नमस्कार मित्रांनो. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे भावनांचा आणि निर्णयांचा संघर्ष. काव्या पार्थला सांगते की तिच्या IAS परीक्षेचं सेंटर डिक्लेअर झालं आहे. ती आता पार्थला विनंती करते की तुम्ही मला तिथपर्यंत सोडायला याल का? मला तुम्हाला खूप काही सांगायचं आहे आणि त्यासाठी हा प्रवास योग्य ठरेल. आता प्रश्न असा आहे, पार्थ काव्यासोबत जाण्यासाठी होकार देणार का? हा प्रवास त्यांच्या नात्यात कोणतं वळण आणणार हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. इकडे आनंद निवासमध्ये चित्राचं लग्न सुरू असतं. चित्रा म्हणते की जीवा आणि नंदिनीप्रमाणे आमचंही नातं छान फुलावं. त्यावर जीवा एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. नवरा बायकोच्या नात्यात फक्त दोन माणसं नसतात, तर अजून दोन जोडीदार असतात. एक म्हणजे प्रेम आणि दुसरा म्हणजे गैरसमज. हे ऐकून नंदिनीला हळूहळू समजतं की जीवा नेमकं काय सांगायचा प्रयत्न करत आहे, पण ती ते स्वीकारणार का? तर आता पुढील भागात पाहायचं आहे, पार्थ काव्यासोबत जाणार का आणि नंदिनीला जीवाचं म्हणणं पूर्णपणे समजणार का?